1500 रुपये वाढवून ते 2100 रुपये जे आहेत ते जेणेकरून आपल्या भगिनींना अजून सक्षम करण्याचं काम आपण करू शकतो. आणि जे लोक म्हणत होते की लाडकी बहीण योजना आम्ही बंद करू, लाडकी बहीण योजना बंद करू, काल त्यांचा वचननामा आला आणि त्याच्यामध्ये घाबरून ते म्हणायला लागले आम्ही 3000 रुपये देऊ. अगोदर म्हणत होते हे 1500 रुपये देणार, हे कुठून देणार, कुठून आणणार. आता मला त्यांना विचारायचं आहे हे 3000 रुपयाचं जे गाजर तुम्ही दाखवलंय ते कुठून तुम्ही देणार 3000 रुपये. फक्त आम्ही हे 1500 रुपये देतोय म्हणून तुमच्या पोटामध्ये दुखतंय, पण हे 1500 रुपयाचं सगळं गणित जे आहे हे मुख्यमंत्री मोदयांनी बजेटमध्ये अप्रूव्ह करून जे आहे हे पैसे दिले. अगोदर जे आहे अगोदर म्हणत होते आणि ही योजना जी आहे फक्त भस्मी योजना आहे, ही योजना लागू होणार नाही, ही योजना येणारच नाही, लोकांना पैसे मिळणारच नाही. पण नंतर 2 महिन्याचे पैसे एकत्र मिळाले. नंतर बोलले की आता 2च महिन्याचे पैसे मिळणार, पुढे पैसे मिळणार नाही. पण 3 महिन्याचे मिळाले, 4थ्या महिन्याचे मिळाले, 5व्या महिन्याचे देखील पैसे जे आहे हे मिळाले. आणि ज्या महिन्याने जुलैमध्ये फॉर्म भरला होता आणि ज्या महिन्याने सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला होता सगळ्यांना जे आहे 5 महिन्याचे पैसे त्यांच्या अकाउंट मध्ये आले. तर हे काम आमच्या सरकारचं आहे. यांनी हिमाचलमध्ये, यांनी तेलंगणामध्ये, यांनी अजून एका राज्यामध्ये लोकांना इलेक्शनच्या अगोदर सांगितलं की आम्ही अमुक पैसे देऊ, अमुक पैसे देऊ. कर्नाटकमध्ये पैसे देऊ आणि सरकार आल्यानंतर 1 महिन्याचे पैसे दिले, नंतर योजना बंद करून टाकली आणि केंद्राकडे बोट दाखवायला लागले की आमच्याकडे पैसे नाही, केंद्राने आम्हाला पैसे द्यावे. अरे तुम्ही जेव्हा लोकांना आश्वासन दिलं तेव्हा केंद्राकडे बोलले नाही की केंद्राकडून आम्ही पैसे घेणार आणि देणार. अरे फक्त आणि फक्त लोकांची दिशाभूल करण्याचं काम यांच्याकडून चालू आहे. तर मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे जे 1500 रुपये आपण देत होतो त्याचे 100% 2100 रुपये जे आहे हे आपलं सरकार आल्यानंतर आपण करणार आहोत. कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे मुख्यमंत्री महोदय जो शब्द देतात तो शब्द पूर्ण करण्याची ताकद जी आहे ती माननीय मुख्यमंत्री महोदयांमध्ये आहे. म्हणूनच आज त्यांच्यावरचा विश्वास जो आहे हा गावागावांमध्ये जो आहे हा वाढत चाललेला आहे. आज मुख्यमंत्री महोदय 18 तास 20 तास काम करतात. हे फक्त आणि फक्त आपल्या लोकांसाठी. कारण की तळागाळातून आलेले ते नेतृत्व आहे. आज गरिबीमधून वरती आलेलं हे नेतृत्व आहे. आज रिक्षा चालवून परिवाराला पुढे घेऊन जाण्याचं काम मुख्यमंत्री महोदय करत होते. रिक्षा चालक ते आज या राज्याचे मुख्यमंत्री ते झाले, पण तरीही त्यांच्यामधला कार्यकर्ता जो आहे तो त्यांनी करू दिला नाही. एका कार्यकर्त्यासारखं ते राबतात. 18 तास 20 तास काम करतात आणि आपल्या सगळ्यांसाठी वेगवेगळ्या